हॅलो गाईज, वेलकम टू इन माय चॅनल. सो आजचा ब्लॉग खूपच स्पेशल असतो मुलींसाठी, कारण की आजचा ब्लॉग खूप स्पेशल आहे. तो म्हणजे व्हॉट्स इन माय मेकअप बॅग. मुलींना सगळ्यांनाच मेकअप करायला आवडतो. मला पण खूप मेकअप करायला आवडतो. माझ्याकडे पण बरेच प्रोडक्ट्स आहेत. मी नवीन काय आलं तर ते पण बघत असते ट्राय करून. सो आजचा ब्लॉग खूपच स्पेशल आहे. तर चला बघूया माझी मेकअप बॅग. म्हणजे छोटीशीच आहे पण बघूया. ही आहे माझी छोटीशी मेकअप बॅग, म्हणजे मेकअप पाऊच. कमेंट करा पाऊच कसा आहे. तर चला आता बघूयात. ह्यात खूप सारे मेकअप प्रोडक्ट आहेत, तर चला बघूयात आपण वन बाय वन. हे आहे पॉपचं शुगर कॉम्पॅक्ट. हे पण नवीन आलेलं तेव्हा मी घेतलं होतं. हे एक आहे. त्यानंतर आहे हे आय शॅडो पायलेट. त्यानंतर हे आहे पॉन्ड्सची बेबी क्रीम. मी हे खूप वेळा हेच ट्राय केलेले, बीबीची क्रीम पॉन्ड्सची. ह्याने खूप छान मेकअप आणि लाईट वेट मेकअप आहे. तुम्हाला दिसतंय का? हे जुनं आता संपतात आले म्हणून नवीनच आता मागं गेलेले तेव्हा घेऊन आलेले आहे. त्यानंतर हे मोस्ट फेवरेट आय लॅशेस. मला खूप आवडतात आय लॅशेस. यात अजून छोट्या पण होत्या, पण आता त्या सापडतच नाहीत कुठे गेलेले. हे आत्ता नवीनच घेतलंय मी. आयब्रो पेन्सिल मी कधी आजपर्यंत यूज नव्हती केली, पण आता घेतली आहे. आता मी ट्राय करते. हे 2-3 वेळा लावली आहे. मला जास्त सूट होत नाही, पण लाईट वेटच लावते मी. त्यानंतर हे आत्ताच नवीन घेतलेले फेसेस कॅनडाचं फाउंडेशन. हे आत्ता नवीनच लॉन्च झालेलं, तेव्हाच घेतले ट्राय करायला. हे खूप मस्त आहे, मला खूप आवडलं. आणि ह्यात विटॅमिन ई सुद्धा आहे. आणि मॅट फिनिश कॉम्पॅक्ट आहे, वेटलेस आहे, म्हणजे लावलेलं असं काही कळतच नाही. सिम्पल छान असा लुक येतो फेसेस कॅनडाचं कॉम्पॅक्ट. तुम्ही पण यूज करा, खूप मस्त रिव्ह्यू आहे याचा. त्यानंतर हे आहे मॉइश्चरायझर सनस्क्रीन लोशन. हे पण छान आहे. त्यानंतर हे पॉन्ड्सचीच बेबी क्रीम होती, पण ती आता थोडीशीच राहिली आहे. हा जरा डार्क शेड होता आणि तो मग असता फेंट आहे, तो मला सूट होतो. हा जरा डार्क आहे. त्यानंतर हे छोटूस असं फेस वॉश ठेवलंय की कुठं बाहेर गेलो तर पटकन फेस वॉश करून मेकअप करायला. जास्त शूटला वगैरे जायला लागतं तर तिथं कुठं काही यूज करणार. सो एक छोटूसं हिमालयाचं फेस वॉश ठेवले. त्यानंतर हे लायनर. मला लिक्विड लायनरच आवडतो. ब्ल्यू इव्हेनचं लिक्विड लायनर आहे. हे मस्त बसतं. त्याच्यानंतर हे आत्ताच मी घेतलंय नेल रिमूव्हर. ऑरेंज फ्लेवर्स आहे. अजून ओपनच नाही केलेलं, कधीतरी आता ट्राय करून बघूया. त्यानंतर हा आहे लिपस्टिक. 3 प्रकारच्या लिपस्टिक्स आहेत या. हे आत्ता जस्ट लावलाय ना तो शेड आहे. हा शेड मला आवडला. हा जर आत्ता व्हिडिओमध्ये डार्क दिसतोय, पण तो पेंटच आहे. हा शेड ह्या ड्रेसला मॅचिंग होतो. त्यानंतर ह्या 2 आहेत माय ग्लॅमच्या लिपस्टिक आहेत. या दाखवते हा शेड. हा एक शेड आहे. हा 1-2दाच ट्राय केला. हा शेड आहे. हा लावते मी बऱ्याचदा, कारण हे साडीवर वगैरे पण छान दिसतो, फंक्शनल. तर डार्क आहे हा ना, त्यामुळे हा छान दिसतो शेड. आणि अजून एक नवीन लिपस्टिक घेतली आहे, पण ती आता इथं नाही आहे. हे 2 नेल पेंट. हे पण मी आता जस्ट घेतलेत.
फंक्शन होतं तेव्हा. हा जरा कलर एवढा छान दिसत नाही, पण हा रेड म्हणजे ब्राउनिश आहे थोडंसं रेड. हा तर सगळ्यावर मॅच होतो. मी डेली अशाच शेड यूज करते, कारण मला ना हाच सूट होतो. आत्ता पण लावले बघा, तेच आहे. त्यानंतर काजळ पेन्सिल, मोस्ट इम्पॉर्टंट. काजळ तर हवंच, नजर लागायला नको म्हणून काजल पेन्सिल. त्याच्यानंतर हा ब्लेंडर आहे, पण मी आजपर्यंत कधी ब्लेंडर यूजच करत नाही, कारण मी हाताने जे आपण म्हणतो ना हातानेच लावतो तेच प्रॉपर क्लिअर होतं, त्यामुळे हे कधीच यूज नाही केलं. अशात अजून मला मावशीने खूप सारे दिले, पण त्यात ते इथं नाही आहेत कबडमध्ये. आता मी हे ट्राय करणार आहे ब्लेंडरचा पण यूज करायला. सो अशी माझी आहे मी मेकअप बॅग. कमेंट करा कशी वाटते बॅग. आणि अशा तऱ्हेने मी बाहेर जाताना मेकअप करूनच जाते. मला खूप आवडतो मेकअप करायला. आणि अजून खूप आहेत प्रोडक्ट्स, पण ते आता ह्यात बसत नाही. ही छोटीशीच बॅग आहे, बाहेर जाताना पटकन ही कॅरी करायला बरी पडते, म्हणून ह्याच्यात जे मेन प्रोडक्ट्स लागतात ते ठेवलेले आहेत, जे इझी टू यूज आहेत, पटकन बाहेर जाताना कॅरी करता येते. आपला बॅग छोटाशी सॅग जरी घेतली तर त्यात बसतं. सो असे सगळे माझे मेकअपचे प्रोडक्ट्स आहेत. कसे वाटले तुम्हाला कमेंट करा. आणि फेसेस कॅनडाचं जे कॉम्पॅक्ट आहे ना, ते मोस्टली ट्राय करा, ते मला खूप आवडलेलं आहे. त्यात मी घेतलं 1-2 वेळाच यूज केलं आहे, पण ते मला छान वाटतं. आणि हा माझा ब्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंट करा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. बाय.